नमस्कार, मी संजय माने, योग प्रचारक आणि योग प्रसारक. आज मी इथं आपल्यासमोर प्राणायाम आणि योगासन यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यासमोर आलेलो आहोत. मंडळी हो, आज मी इथं आपल्यासमोर उज्जाई हा प्राणायाम आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत. आता उज्जाई हा प्राणायाम असा आहे की ज्यांना काही गळ्याचे प्रॉब्लेम असेल, टॉन्सिलचा प्रॉब्लेम असेल, जी मुलं चोचरी बोलत असतील किंवा ज्यांना थायरॉईडचा प्रॉब्लेम असेल की घसा खवखवणं व पाणी पितानासुद्धा दुखणं, असे अनेक प्रकारचे गळ्याचे जे काही प्रॉब्लेम असतील, तर हा उज्जाई प्राणायाम केल्यामुळे त्यांचे सर्व हा प्रॉब्लेम हे नाहीसे होतील. तर या पद्धतीनं मी आता आपल्याला हा अभ्यास करून दाखवणार आहोत. आता हा प्राणायाम करत असताना आपण अशा पद्धतीनं सुरुवात करायची आहे. या पद्धतीने म्हणजे घशातून आपण घोरल्यासारखा आवाज काढायचा आहे. म्हणजे नाकातून पूर्ण श्वास आतमध्ये घर्षण करत करत आत आला पाहिजे. या पद्धतीने पहा. आता हा श्वास जो भरलेला आहे तो मी डाव्या नाकपुडी बोट ठेवून उजव्या नाकपुडीने तो श्वास बाहेर सोडत आहे. अशा पद्धतीनं 1-2-3 श्वास घेऊन पुन्हा हा आपण अभ्यास करायचा आहे. या पद्धतीनं पुन्हा होल्ट करायचं, थांबायचं आणि पुन्हा डाव्या नाकपुडीवर अंगठा ठेवून उजव्या नाकपुडीनं आपण श्वास भरलेला बाहेर सोडायचा आहे. अशा पद्धतीनं आपण ज्यांना थायरॉईडचा प्रॉब्लेम असेल त्यांनी 20-21 वेळा नियमित हा करायला पाहिजे. आणि इतर आणि नियमित जर हा प्राणायाम केला तर त्यांना थायरॉईड किंवा टॉन्सिल किंवा इतर कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. तर 1-2-3 वेळा मी हे आवृत्त्यात आपल्याला करून दाखवतो. तर मंडळी हो, ह्या अशा पद्धतीनं हा उज्जाई प्राणायाम करायचा आहे.
आणि या पद्धतीनं जर प्राणायाम केला तर आपले सर्व प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत, जे मुलं चोचरी बोलतात किंवा इतर ज्या थायरॉइडचा प्रॉब्लेम पूर्णपणे आपला नाहीच होतो आहे. आपल्याला आपल्याला ज्यावेळेस खवखवतं आपल्या घशामध्ये किंवा आपल्याला पाणी पिताना जरी दुखत असेल तर आपण जर हा प्रयत्न करा की 5-6 वेळा, हे 6-7 वेळा करा आणि डायरेक्ट पाणी प्यायला चालू करा, पूर्ण दुखणं थांबतं. असंच माझा एकदा घसा खवखू लागला आणि पूर्ण पाणी देखील पिताना मला दुखू लागलं रात्री पूर्ण. मी सकाळी हा प्राणायाम 6-7 वेळा केला आणि घरी गेलो आणि पाणी पिल्यानंतर चमत्कार घडावं तसं पूर्ण गळ्यातून पूर्ण जो घसा दुखण्याचा प्रकार होता, जे पाणी घोटणं दुखत होतं, ते पूर्णपणे माझं नाहीसं झालेलं आहे. त्यामुळं हा उज्जाई प्राणायाम एक तुरंत लाभ देतो. ज्यावेळेस आपला घसा खवखत असतो, ज्यावेळेस पाणी पिताना दुखत असतं, घास गिळताना दुखत असतं, त्यावेळेस हे 7-7 वेळा अशा पद्धतीनं तुम्ही जरूर करा. तुम्हाला लगेच तिथल्या तिथं रिपोर्ट तुम्हाला पाहायला मिळेल. इतका फायदा ह्या उज्जाई प्राणायामामध्ये आहे. तर मंडळी हो, हा प्राणायाम कसा काय वाटला, आवडला असेल तर आपल्याला करायचा असेल तर जरूर करा. अधिक याचे फायदे जाणून घ्यायचे असेल, अधिक याचे महत्त्वाने ज्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल, कोणत्या प्रकारच्या औषधाची, आयुर्वेदिक औषधाची जर ह्याला जोड देऊन जर पटकन आपला जर घशाचा जो प्रॉब्लेम आहे तो थायरॉइडचा किंवा टॉन्सिल जो नाहीसा करायचा असेल तर आपल्याला रोज सकाळी पहाटे सकाळी 5 ते 7:30 या वेळेत, पुन्हा प्रसारण रात्री 8 ते 9 या वेळेत फक्त आस्था या चॅनेलवरून, आणि रोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत फक्त इंडिया TV या चॅनेलवरूनच योग ऋषी, योग गुरु श्री स्वामी रामदेवजी महाराज यांचे प्राणायाम योगासनाचे कार्यक्रम जरूर पहा आणि आपल्या जवळच्या योग वर्गाला भेट द्या. योग गुरु, योग शिक्षक, योगतज्ञ यांच्या मार्गदर्शनाखालीच प्राणायाम योगासने शिकून घेऊन हा उज्जाई प्राणायाम शिकून घ्या आणि सुखी, समाधानी, आनंदी राहा, तंदुरुस्त राहा आणि आपल्या मुलांनाही, घराच्या मुलांनाही सुख, समाधान, आनंद द्या आणि आपला भारत देश हा सुखी, समृद्धी, शक्तिशाली तसेच महाशक्तिशाली आपण सर्वांनी मिळून बनवूया. तर मंडळी हो, हा प्राणायाम योगासनाबरोबर हा उज्जाईचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला आणखीन व्हिडिओ आपल्याला देता येईल. तर ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.